जेव्हा एखादी स्प्रिंग खूप दाबली जाते तेव्हा ती दुप्पट स्पीडनी उडते आणि आता सायलीचं तसं झालेलं आहे की आता बास, आता मी कोणालाच मध्ये येऊ देणार नाही. बरेच दिवस रडून झालं माझं आणि आता सायलीने ठरवलं की आता रडायचं नाही, आता रडवायचंय. खूप धमालवाली गोष्ट आहे आणि ती इतकी म्हणजे काय म्हणतो पर्सनली जुईला आवडणारी गोष्ट आहे. त्यामुळे आता तुम्ही गेस करा की काय असेल, कुठल्या कशी पोहोचू शकेल सायली इथे किंवा काय करेल ती. पण जुईची पर्सनली ती आवडती गोष्ट आहे. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जा मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज मी आली आहे ठरलं तर मग या मालिकेच्या सेटवर आणि जसं की तुम्ही पाहत आहात या मालिकेत ट्विस्ट वर ट्विस्ट येत चाललेत आणि सध्या तुमची लाडकी सायली म्हणजे जुई माझ्यासोबत आहे. जुई कशी आहेस? मी मजेत आहे, तू कशी आहेस? मस्त. बरं, मी नुकताच तुझा प्रोमो पाहिला ज्यामध्ये तू म्हणते की ठरलं तर मग आता मीच माझ्या नवऱ्याशी लग्न करणार. तर काय सांगशील, हे जे तू काही ठरवले त्याबद्दल काय सांगशील? काय करणार आहे सायली? सायली धमाका करणार आहे आता, एवढंच मी सांगेन. कारण खूप सहन केलं तिने आणि जेव्हा एखादी स्प्रिंग खूप दाबली जाते तेव्हा ती दुप्पट स्पीडनी उडते आणि आता सायलीचं तसं झालेलं आहे की आता बास, आता मी कोणालाच मध्ये येऊ देणार नाही. आणि प्रेक्षकांची पण तीच इच्छा आहे. तर ठरलं तर मग नेहमी प्रेक्षकांच्या सगळ्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. त्यामुळे आता सायलीने ठरवलेलं आहे आता लग्न होणार तर माझं आणि अर्जुनचंच. त्यामुळे पुढे सगळी धमालच आहे. पण एरवी तुला सपोर्ट करणारी तुझी सासू किंवा आजी, आता त्यांनीच असं अर्जुनला सांगितलं की तू लग्न कर, किंवा आजीने तर वचन वगैरे घेतलं अर्जुनकडून. तर आता सायलीचा अप्रोच कसा आहे या दोघींकडे बघण्याचा? सायलीचं आता ध्येय मी म्हणेन की एकच आहे की अर्जुनशी लग्न. आणि कसं आहे की प्रियासारखी मुलगी जर अर्जुनच्या आयुष्यात येणार असेल किंवा सुभेदारांच्या घरात येणार असेल तर ती वाटोळच करणार सगळ्या गोष्टींचं. आणि सायलीला जेवढी काळजी आहे ह्या सगळ्यांची तेवढी कोणालाच नाही आहे. त्यामुळे ती बरोबर सगळ्या गोष्टी टॅकल करून कशी आता स्वतःच लग्न करणार ते बघायला खूप मजा येणार आहे. अगदीच, आणि त्यासाठी आम्ही उत्सुक आहोतच. पण सध्या सेट सजलाय छान, सगळं ग्रँड वगैरे होणार असं दिसतंय. प्रिया आणि अर्जुनचं सध्या तरी असं गृहीत धरतो आम्ही की त्यांची मेहंदी वगैरे सुरू आहे. पण काय सांगशील मग, जर म्हणजे काय आउटफिट्स वगैरे आलेत का तुम्हा लोकांना, किंवा मेहंदी असेल तर त्यांच्या मेहंदीत तरी सायली असणार आहे का? आता खरं सांगायचं तर प्रेक्षकांना म्हणजे कसं, आमची ना वेगवेगळी युनिट्स लागलेली असतात शूटची. तर मी ज्या युनिटला काम करते तिथे मी, मधुभाऊ आणि कुसुम शूट करतोय. सुभेदार हाऊस हे एक वेगळं युनिट लागलेलं आहे. त्यामुळे त्या युनिटमध्ये आता सीन्स काय सुरू आहे ते मला माहित नाही. ऑफकोर्स घर सजलेलं दिसतंय, त्यामुळे त्या युनिटमधल्या बायकांसाठी कपडे आलेत की नाही किंवा काय ते तयारी काय सुरू आहे मला माहित नाही. पण ऑनस्क्रीन म्हणायचं झालं तर येस, हळदी, मेहंदी, संगीत या सगळ्या काही धमाल गोष्टी असणार आहेत. आणि त्या सगळ्यामध्ये शेवटी लग्न सायलीचं कसं होणार आहे ते तुम्हाला बघावं लागेल. कारण मी आत्ता सगळं सांगू नाही शकत आहे. मी एवढं नक्की सांगेन की खूप धमाल एपिसोड्स असणार आहेत. कारण बरेच दिवस रडून झालं माझं आणि आता सायलीने ठरवलं की आता रडायचं नाही, आता रडवायचंय. त्यामुळे आता धमाल एपिसोड्स आहेत आणि ती कशी प्रत्येक हळदीला किंवा मेहंदीला, संगीतला कशी पोचते, नाही पोचत आणि काय करून ती शेवटी अर्जुनशी लग्न करते, हे आमचं ठरलेलं आहे. त्यामुळे ते तुम्हाला बघावं लागेल. ते सगळं मी सांगू नाही शकणार. अगदीच, पण हिरो हिरोईन म्हटलं ना मालिकेचे लीड की त्यांचे आउटफिट्स असो, मग लग्नाचे तर खूप छान, खूप तामझाम असतो. तर सायलीचं तू असं काय म्हणजे तुला असं काय वाटतं की सायलीचं हे असायला हवं, किंवा नऊवारीच असायला हवी, किंवा घागराच, असं काही तू ठरवले का, किंवा तुला वाटतं का की सायलीचं असावं? म्हणजे आता ऑब्व्हियसली खूप घाईत लग्न होईल, पण तरी सुद्धा इन केस जर पुढे सुद्धा फॅमिलीच्या सहमतीने अजून छान लग्न झालं तर कसं असेल साधारणतः? सायलीला तर आपला मराठमोळाच जो काही साज असेल तो सगळा आवडेल. नऊवारी साडी आहे किंवा खोपा आहे किंवा मराठी ज्या आपल्या पद्धती आहेत त्या सगळ्या सायलीला आवडतीलच, हव्याशा आहेतच त्या तिला. आणि पर्सनली मलाही तशाच म्हणजे सायलीसाठी तेच आवडेल. पण ऑफकोर्स आत्ता प्रिया किंवा सुभेदार हे सगळे जे काय छान सजलेले असतील त्यामध्ये सायली कुठल्या पोशाखात किंवा सायली कशी जाणार आहे, सायलीचे काय ड्रेसेस असणार आहेत हे तुम्हाला बघायला खूप मजा येणार आहे. हे मी एवढंच सांगेन की जेव्हा मला कळलं तेव्हा मलाही वाचून खूप मजा आली, हसायला आलं. त्यामुळे तुम्हालाही कळेल आणि तुम्हाला आवडेल ते की सायली कशा कशा पद्धतीने इथे येते किंवा काय काय गोष्टी करते ते तुम्हाला बघायला मजा येणार. अगदीच, आणि आतापर्यंत आम्ही सायलीला दहीहंडी असो किंवा वेगवेगळे कार्यक्रम असो, वेगवेगळे सीन्स असो, खूप स्टंट करताना किंवा ऍक्शन्स करताना किंवा वेगळ्या भूमिका साकारताना पाहिलंय एकाच भूमिके थ्रू. त्यामुळे आता सायली नक्की कशी पोहोचणार आहे, काय करणार आहे याची खरंच उत्सुकता आहे. मी तेच म्हणते की खूप धमालवाली गोष्ट आहे आणि ती इतकी म्हणजे काय म्हणतो पर्सनली जुईला आवडणारी गोष्ट आहे. त्यामुळे आता तुम्ही गेस करा की काय असेल, कुठल्या कशी पोहोचू शकेल सायली इथे किंवा काय करेल ती. पण जुईची पर्सनली ती आवडती गोष्ट आहे.
मिळाली आहे, गेस्ट करा. तोपर्यंत पुढचा जेव्हा केव्हा लग्न होईल तेव्हा मी पुन्हा येऊच. पण थँक्यू सो मच जुई, खूप छान वाटलं गप्पा मारून आणि खरंच उत्सुक आहोत की कसं लग्न होणार आहे. पण जाता जाता तुला ऑडियन्सला काही सांगायचंय का? आमच्या लग्नाला यायचं हो. नाही, तुम्ही खूप प्रेम केलंय आणि ते ऍक्च्युली आम्हाला दिसतंय, तुमचे मेसेजेस येत आहेत एवढे की तुम्ही जो प्रोमो पाहिलाय की अर्जुन सायली यांच्या प्रेमाचं कन्फेशन झालेलं आहे ते तुम्हाला आवडलंय. तर मी एवढंच सांगेन की याही पुढे खूप छान एपिसोड्स असणार आहेत, तुम्हाला हवे तसे एपिसोड्स असणार आहेत. तर प्लीज बघा आणि लग्नाला नक्की या. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.